काय नुकसान झालेलं आहे? परवा जे वादळ झालं त्याच्यामुळे इथं जे हॉटेलचं शेड टाकलेलं होतं ते शेडचं वरती पत्रा होता. परवाच्या वादळामध्ये माझं खूप काही मोठं नुकसान झालेलं आहे. तर इथला जो पत्रा होता तो तिथं 100 फुटावरती जाऊन तिकडं पडलेला आहे. इतकं तरी बरं झालं की तिथं काही जीवितहानी काही झाली नाही. आणि त्याच्या साईडला आमचं शेत आहे मक्याचं, तर मका पण असं खाली पडून गेलेलं आहे त्या वारा वादळामुळे. तरी साधारण किती नुकसान वगैरे झालं असेल? तरी याचं नुकसान धरून त्याला एक 1,10,000 1,15,000 पर्यंत त्याचं नुकसान होतं आणि शेताचं वेगळं होतं 5-1 लाखापर्यंत. अपेक्षा आहे. अपेक्षा अशी आहे की आता पंचनामे करून सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे, तर त्यामुळे आमच्या मिडल क्लास लोकांचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं मला. संपूर्ण आपल्या ज्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे त्याचं आडवं झालेलं आहे. हो. तर काय परिस्थिती आहे सध्या याचा आपल्या पिकाची आणि किती क्षेत्र होतं? हे माझे क्षेत्र 5.5 एकर आहे. 5.5 एकर क्षेत्र आहे. पण आता असं आहे की काही वारावांदीने एवढं नुकसान झालं आहे, गारपीटने आणि वारावांदीने, की नाही शून्यासारखं आहे. आता काढायला तर उलट परत खर्च आहे आम्हाला तो. तर याच्यातून आता पुढे काय मार्ग काढायचा ते तुम्ही बघा आता काय करायचं तर. आता जे उत्पन्न येणारं होतं ते आता ते तर शून्य येणारच नाही ना आता. खर्चही भरपूर लागला. खर्च भरपूर लागलेला आहे. शासनाचा नियम म्हणजे आता जवळजवळ 8-10 दिवसामध्ये निघणारं पीक होत आहे. बरोबर. तर काय काय अपेक्षा आपली त्या शासनाकडनं, काय मागणी काय ते शासन जे आमच्याकडे मदत करेल ते आता शासनाने करायचे. परिस्थिती पाहून करायला पाहिजे त्यांनी, असं माझी इच्छा आहे. जेवढी जास्त मदत मिळाली तेवढं त्या शेतकरी जो आहे तो उभा राहील बुवा एवढं आहे फक्त. नाही तर मग कर्जबाजारी ते तर होणारच आहे ना. असं आहे ना, कर्ज आता एक तोंडात आलेला घास आहे ना. बरोबर. हा आलेला असतं तर काही ना काही कर्ज फिटलं असतं आमच्या. आता तुम्ही प्रत्यक्ष बघता जी स्थिती इतकी खराब झालेली आहे की सगळे पिकं म्हणजे नस्तनाबूत होऊन गेलेले आहे शेतकऱ्याचे. त्याचे जगणं त्याला असं होऊन गेलेलं आहे, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष शेतावर आले, तुम्ही शेतावर बघताय परिस्थिती काय शेतकऱ्याची. शेतकरी आधी काय लागवड केलेली होती? आधी कापूस लागवड केलेला होता. कापूसवर बोंडअळी आली, तो कापूस भाव सुद्धा कमी मिळाला यावर्षी. त्यामुळे जो कापूस परवडण्याच्या मार्गावर नाही, त्याचं उत्पन्न वाढलं असतं. ते बोंडअळीमुळे तो कापूस खराब झाला सगळा. कापसावर मग हरभरा लागवड केली? हो, कापूस उपटून त्याच्यावर हरभरा लागवड केलेली. तरी हरभरा काढण्याला किती दिवस लागले असते? आता अजून हरभऱ्याला जवळजवळ 1 ते 1.5 महिना बाकी होता. तेवढ्यात हे निसर्गाचा असा कोप आला, पाऊस अचानक आला, पाऊस त्यातल्या त्यात वादळी आलं, नंतर गारपीटही झाली. जो हरभरा असा कोरडा झालेला होता तर तो त्याचे जे टाळू आहेत ते सगळे खाली पडून गेलेले आहेत हरभऱ्याचे, आणि नुसत्या काड्या उभ्या राहिल्यासारखी परिस्थिती होऊन गेलेली आहे. म्हणजे आता जे येणारं उत्पन्न आहे ते येणार नाही? ते बी काही येणार नाही दादा. आणि खर्च भरपूर लागला म्हणजे येईल बी उत्पन्न, पण त्याचा खर्च बी निघणार नाही शेतकऱ्याचा. जो त्याने खर्च केला तोही निघणार नाही त्याच्यामध्ये. नाही निघणार. तर मग तात्काळ पंचनामे करून मदत दिली गेली पाहिजे. हो, एवढीच विनंती आता की सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ काहीतरी मदत दिली तर निदान दुधाची भूक ताकावर तरी भागेल. असं त्याला काही ना काही मिळालं म्हणजे त्याचं जीवन जगू शकेल, किंवा त्याला काहीतरी पुढे पेरणीसाठी 2 पैसा मिळेल. मुलांचे शिक्षण आहे, घरातले आजार आहे, येणार जाणार सगळं जो काही ना काही त्याचा आधार मिळेल. बरोबर, एवढी गोष्ट खरी. बरोबर.